ऋषी अनुपस्थितीमध्ये होता. या स्पर्धेसाठी तो अवेलेबल झालाय, तो उपलब्ध झालाय. जास्त वेळ नका घेऊ. वेळेच्या अभावी थोडेसे आम्ही या सामने फास्ट खेळवतोय. तुम्ही देखील सहकार्य करा प्लीज. ओव्हर द विकेट ऋषी टू बॅटर विनोद सर. उलट टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असणार आहे. या चेंडू फील्ड देखील करतोय. एकच रन येईल. स्ट्रायकिंग एंड वरती आता शुभम साळुंखे पाहायला भेटतोय. ऋषीच्या पहिल्या बॉल वरती पहिली रन येते. एका धावेने संघाची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरतून ऋषी देखील पाहायला मिळतोय. बैठा फटका खेळायचा होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. गतीमध्ये परिवर्तन होत असताना यावेळी मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आदळतोय. दोन बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे. या विकेट आहे शुभमच्या बॅट मधून. शुभमच्या रडार मध्ये तर जरूर चेंडू सीमारेषे पार जाणार आहे. फरार होतोय. या चेंडूवरती देखील मॅक्सिमम येतोय. संघाची धावसंख्या आणि बढती घेते. भरारी घेते. जाऊन पोहोचते थेट धावफलकावरती. धावा 31 पाहायला मिळत आहेत. अजून एक आडव्या बॅटीने त्याच क्षेत्रामध्ये त्याच रिजन मध्ये शुभम साळुंखे तोच बॅटर आहे. तोच फटका आहे. वारंवार पाहायला मिळतोय. कॉपी पेस्ट फटका पाहायला मिळतोय. मागील फटकेची आपण पाहतो हुक प्रतिकृती या चेंडूवरती पाहायला मिळते. या षटकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 37 धावा 37 रन ऑन स्कोर बोर्ड. या विखेवून काढला जातोय. स्क्वेअर लेग रिजन बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन वरती चेंडू अलॉंग विथ कार्पेट ट्रॅव्हल करतो. एक धाव कंप्लीट. एकाच धावावरती रोखलं देखील जाईल. आणि जर्सी नंबर आपण पाहतोय शुभमचा 147. हा जर्सी नंबर मात्र पाहतोय येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठा जर्सी नंबर म्हणून या जर्सी नंबर कडे पाहिलं जाईल असा मात्र आपण पाहतोय जर्सी नंबर आहे शुभम साळुंखेचा. ज्याच्या बॅट मधून धावा बनवल्या जात आहेत. दमदार धावा येत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय हा देखील एक डिस्ट्रिक्ट लेवल आयकॉन म्हणून ओळखला जाईल असा शुभम साळुंखे आपण पाहतोय. वारंवार प्रॅक्टिस करत असतो आणि त्याचंच फळ त्याला इन ऍक्शन मध्ये आता आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळत आहे. हो शपलोन यावेळी विनोद सर होते. परंतु क्षेत्र तेच होतं. या ओव्हर मधील तिसरा मोठा फटका. 6 धावा येतात आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते थेट धावफलकावरती. धावा 44 धावा धावफलकावरती आता यावेळेस पाहायला मिळत आहेत. ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळणार आहे 44 धावा. बिनगडी बाद टिमसाना 11 जंगलवाडी संघ. सूरज येतोय बॉलिंग मार्क वरती. मॅचला करूया पुन्हा एकदा सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये षटक क्रमांक 3 मध्ये सूरज झालाय. बॉलिंग मार्क वरती सूरजला पाहतोय. सरळ दिशेला लॉंग ऑन रिझन अविनाश असणार आहे. चेंडू फील्ड देखील करतील. फेकी करतील. एकच रन येणार आहे. एका धावेने धावफलकावरती भर होणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आता 45 आकड्यावरती जाऊन पोहोचते.
एक बॉल पूर्ण झालाय तिसऱ्या ओव्हर मधील. मॅक्सिमम एका बाजूने पाहायला गेलं तर शुभम सावंकी, तर दुसऱ्या बाजूने पाहायला तर विनोद सर पाहायला मिळत आहेत. या षटकारांची संघाचं देखील आपण पाहतोय अर्धशतक पूर्ण होताना देखील पाहायला मिळत आहे. म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. अभिनंदन टीम जाना 11 जंगलवाडी संघ. फुलटॉस, फुलटॉस बॉल पाहायला मिळेल. नो बॉल आहे. नो बॉल असेल. पंच कळतात की बीमर चेंडू आहे उंचीवरचा आपण पाहतोय. नो बॉल. याच्यावरती टोटल 2 धावा ऍड करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 53 धावा. येणारा बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा चेंडू ऑन बॉडी फेकी केला जातोय आणि त्याला मात्र सरळ फेकून दिलाय 6 धाव्यांसाठी शुभमच्या बॅट मधून. अजून एक दमदार षटकार आणि या षटकाराने वैयक्तिक 11 चेंडूने 41 धावांवरती खेळ करतोय शुभम सावंके. मागील मॅचचा विचार करायला तर शुभम जाधवने अर्धशतक ठोठावलं होतं. या मॅच मध्ये शुभम सावंके अर्धशतक ठोठावेल का? 9 धावा दूर आहे आपल्या 50 पासून या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय शुभम सावंके जाना 11 जंगलवाडी संघाचा हुकमाचा एक्का जो मात्र या मॅच मध्ये चमकतोय. यावेळी संघाची धावसंख्या 6 ने जाऊन पोहोचणार आहे थेट 59 आकड्यावरती. वैयक्तिक पाहिलं तर 41 धावांवरती खेळ करतोय. काय यांना बोललं जातं या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील विशेष खेळाडू आयकॉन खेळाडू त्याचं मात्र आपण पाहतो जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो देखील सादर करतोय अर्थात शुभम सावंके. आता चर्चा केली जाईल. अमोल चव्हाण येतात, सूरज जवळ येतात आणि समजून देखील सांगितली जाईल लाईन लेंथ, परंतु त्याचा परिणाम होईल का या फलंदाजावरती? अजून एक आलाय. यावेळी देखील आपण पाहतोय ऑन साइड वरती दमदार धमाका येतोय शुभम सावंकेच्या बॅट मधून. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते थेट 65 आकड्यावरती. वैयक्तिक पाहायला गेलं तर शुभम सावंके हा 47 वरती खेळ करतोय. फक्त 3 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. आपल्या 50 पासून या 3 धावा बनवल्या तर अजून एक विक्रम घडला जाईल आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. अर्थातच निनाय देवी चषक खोनोली आपण पाहतोय 2025 आयोजित दमदार स्पर्धा. पहिलं अर्धशतक शुभम जाधवच्या बॅट मधून आलं. दुसरं अर्धशतक शुभम सावंकेच्या बॅट मधून येते. का चेंडू हवेमध्ये फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक धावत येतात. कॅच पकडली जाईल नाहीये. 3 धावेने आपण पाहतोय दूर राहतोय आणि यावेळी मात्र आपण पाहतोय 50 देखील मिस होते. एक चांगला खेळ करून माघारी परतताना शुभम जाधव एक चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवतोय आणि माघारी देखील डगआउटच्या दिशेने चाललाय. संघाची धावसंख्या 65 वरती स्थिर आहे. या ओव्हर मधील चेंडू कंप्लीट झालेत. 5 एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. प्रदीप आला नवीन बॅटर शुभमच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी. क्रमांक 3 वरचा फलंदाज अलंग कार्पेट खेळून काढला जातोय प्रदीपच्या माध्यमातून. याच्यावरती एक सिंगल रन येते. सिंगल वरती रोखलं देखील जाईल. या सिंगल निशी पात्र पाहतोय आपण. संघाची धावसंख्या 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जास्त वेळ घेऊ नका.
प्लीज सामना चालू करायचा आहे. अजून एक प्रदीपच्या मॅच मधून हा दमदार षटकार येतोय आणि या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूची सुरुवात आणि या ओव्हरची सुरुवात देखील 6 निशी होते. या 6 धावींनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे थेट 72 या आकड्यावरती. 72 रन ऑन स्कोर बोर्ड. 72 धावा जमवल्या जात आहेत आतापर्यंत. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल. नो बॉल आहे. नो बॉल असणार आहे आणि अगदी क्षेत्ररक्षक धावतायत देखील. एक धाव कंप्लीट केली जाईल. नो बॉल. एसा बिमर चेंडू आपणास पाहायला मिळतो. या 9 निशी टोटल धाव फलकावरती धावा जोडल्या जाणार आहेत. पंच्याहत्तर धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईड येतोय म्हणजे फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. या वाईड निशी संघाची धाव संख्या आता 76 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळी देखील फ्लॅटेड वन. यावेळी प्रदीपच्या बॅट मधून आपण पाहतोय फ्री हिटचा पुरेपूर समाचार घेणारा हा षटकार आणि या षटकाराची संघाची धाव संख्या थेट जाऊन पोहोचले 82 आकड्यावरती. 82 रन ऑन स्कोर बोर्ड. या ओव्हर मधील अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची धाव संख्या 82 वरती जाऊन पोहोचले. यावेळी देखील खेळून काढलाय. याच्यावरती देखील धावा पूर्णपणे मिळणार आहे 4. हा चौकार येतोय. 82 अधिक 4 म्हणजे धाव संख्या आता 86 वरती जाऊन पोहोचले. शेवटचे 3 चेंडू. 3 मध्ये आता धावा किती बनवल्या जातील. 100चा आकडा पार केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं. $86 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळी देखील आलाय. यावेळी देखील आलाय प्रदीपच्या बॅट मधून अजून एक दमदार षटकार आणि या 6 धावेने संघाची धाव संख्या आता आकडा मात्र गाठते 92चा. अजून देखील या ओव्हर मध्ये 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती 8 धावा बनवल्या जातील कारण एक विक्रम रचला जाईल का जो मात्र आतापर्यंत कधीच बनवला नाही. तो मात्र विक्रम जाना 11 जंगलवाडी संघ बनवू शकते का हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडू शिल्लक आहे. संघाची धाव संख्या 92 वरती जाऊन पोहोचले. जर 2 चेंडू वरती 8 आल्या तर जरूर 100चा आकडा देखील पार केला जाऊ शकतो. आलाय. होय आलाय का. हो यावेळी देखील अंतर पार करणारा हा धमाका येतोय आणि यावेळी देखील षटकार येत असताना संघाची धाव संख्या थेट जाऊन पोहोचल्या 98 आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय गोलंदाजी काय गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय या फलंदाजांच्या माध्यमातून. शुभम, विनोद सर आणि प्रदीप असेल हे 3 आपण पाहतोय विस्फोटक फलंदाज जे मात्र आक्रमक पवित्रा धारण करून फलंदाजी करतायत. एक शेवटचा बॉल आहे. जर 2 धावा बनवला तर विक्रम रचला जाऊ शकतो धावांचा या स्पर्धेमध्ये. ओहो यावेळी विक्रम केला जातोय. या 6 धावीनिशी संघाची धाव संख्या मात्र आपण पाहतोय जाऊन पोहोचले 104 या आकड्यावरती. जो विक्रम आतापर्यंत कोणत्याही संघाला जमला नाही तो मात्र या संघाने बनवलाय.
जाना 11 जंगलवाडी संघासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि हे 3 फलंदाज आपण पाहतो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. वा शुभम साळुंखे, त्यानंतर मात्र प्रदीप आणि विनोद सर आपण पाहतोय आणि या षटकारांशी तब्बल 104 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि 104 धावा धावफलकावरती लगावत असताना 105 धावांचं आव्हान दिलं जात आहे. काय फलंदाजी राहिले. अगदी विनोद सरांच्या 15 धावा, 37 धावा बिनबाद आपण पाहतोय प्रदीपच्या आणि शुभमच्या आपण पाहतोय 47 धावा बिनबाद. यांनी मात्र बनवला एक विक्रम. अर्थातच 104 धावा बनवल्या जातात आणि 105 धावांचं आव्हान मात्र चॅलेंजर स्पोर्ट्स केवली संघाला चॅलेंज दिलं जात आहे. होय आहे दम तर बनवा. होय विनंती करेल लगेचच यायचं मैदानाच्या आतमध्ये आणि यानंतर होणारी मॅच झुंजार बोरगेवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल भैरवाडी. टॉस देखील केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील उपस्थित राहायचे आहे. तसेच पाहायला गेलं तर जाना 11 जंगलवाडी संघाने जो आजच्या दिवसामध्ये विक्रम रचलाय त्या विक्रमासाठी आपण पाहतोय लक्ष्मणजी जाधव साहेब ग्रामपंचायत सदस्य खोनोली ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज झाले. मॅच संपल्यानंतर कॅप्टन येऊन ते कॅश प्राइज देखील घेऊन जायचं आहे कारण की हा विक्रम प्रथमतः झालाय. हा विक्रम मात्र आपण पाहतोय पहिल्यांदा कोणीतरी बनवला जातोय आणि हा विक्रम असाच अखंडित राहील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. टीम कॅप्टन बोरगेवाडी चला या टॉस करण्यासाठी लास्ट कॉल असेल. विनंती करतो टीम कॅप्टन बोरगेवाडी लगेच यायचं आहे. तसेच पाहायला गेले तर लक्ष्मणजी जाधव यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचे कॅश प्राइज झालं. तसेच आपण पाहतोय या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रामजी सावंत यांच्या माध्यमातून देखील जाना 11 जंगलवाडी संघासाठी संपूर्णपणे आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज येतं यांच्या खेळासाठी. धन्यवाद साहेब. आणि एक लाजवाब खेळ फलंदाजी मात्र आपणास पाहायला मिळाली. अर्थातच जाना 11 जंगलवाडी संघाच्या माध्यमातून विक्रम रचलाय आणि विक्रम कायम असाच राहील काय देखील पाहणं गरजेचं आहे की येणाऱ्या इनिंग मध्ये त्या चेस केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 105 धावांचं आव्हान आहे. अर्थातच यानंतर होणारी मॅच भैरेवाडी विरुद्ध झुंजार बोरगेवाडी. टॉस विन झाली होती टीम भैरेवाडी संघाने. त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः बॉलिंग करणार आहे म्हणजे यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये भैरेवाडी संघ प्रथमतः बॉलिंग करेल आणि बॅटिंग करणारी टीम असणार आहे झुंजार बोरगेवाडी. याची देखील नोंद घ्यायची आहे. चालू असलेल्या मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आबी आणि अमोल येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 105 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. 105 धावांचं आव्हान जर चेस केलं तर अजून एक विक्रम रचला जाऊ शकतो. जर केवली संघाने 105 धावांचं हे आव्हान चेस केलं तर लक्ष्मणजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. करूया मॅचला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती शुभम साळुंखे येतोय. शुभम लक्ष्मण साळुंखे. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला तर बॅटर अभि आपणास पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक एंडला अमोल चव्हाण. मॅचला करूया सुरुवात. 105 धावांचा पाठलाग आणि 105 धावांना मात्र रोख कसा लावला जाईल हे येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय फर्स्ट राऊंड मधील शेवटची मॅच असेल भैरेवाडी विरुद्ध झुंजार बोरगेवाडी. त्यानंतर आपण दुय्यम फेरीच्या दिशेने वळणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे.
पहिला बॉल अभिजितच्या बॅट मधून तशी सुरुवात पाहायला मिळते म्हणजे 105 धावा बनवल्या जातील का. आता मात्र सर्व प्रेक्षक वर्ग संभ्रमात पडलेत कारण की पहिल्या चेंडूवरती मॅक्झिमम आलाय, षटकार आलाय. एक चेंडू संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. शुभमची ओव्हर खूप महत्वाची असणार आहे कारण की या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज शुभम आहे आणि त्याच्या पहिल्याच चेंडूचा पुरेपूर फायदा देखील घेतला जातोय, वेगाचा फायदा देखील घेतला जातोय. या खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक असतील, मिसफील्ड होते आणि डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. पंच थोडंसं लक्ष द्यायचं आहे, चौकार आहे की बॉलर. थँक्यू, चेक केला देखील जाईल. हा चौकार आहे. अगदी या चेंडू फील्ड करत असताना फिल्डरचा पाय हा लाईन वरती होताना चौकार येतोय. 2 बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. डॉट बॉल येतोय. यावेळी मात्र पाहतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर कट होतोय, बाहेरच्या बाजूला वळला जातो. यावेळी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर आहे. विकेटचं पतन चौथ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर बॅटर यावेळी आधी देखील बाद होताना पाहायला मिळत होता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. 4 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले धावा 10. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरचा फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं टीम केवली संघाकडून अविनाश पवार, जर्सी नंबर 143. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम साळुंकेचा 5वा चेंडू. सामना करणार आहे अविनाश. यावी वेगाने येणारा चेंडू, शरीरावरती आदळणारा चेंडू, याच्यावरती आता एक धाव बनवली जाते. एका धावेने संघाची लेग बायच्या स्वरूपाची धाव असेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले 11 धावा. वाईट बॉल येतोय. वाईट बॉल पाहायला मिळेल. या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 105 धावांचा पाठलाग करत असताना या 12 धावा मात्र पहिल्या ओव्हरचे आपण पाहतोय. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, प्लॅन मिस, डॉट बॉल येतोय. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस फक्त धावफलकावरती धावा 12 आलेत आणि त्यातल्या त्यामध्ये पाहायला तर पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. त्यानंतर येणारे 4 चेंडू फक्त 2 धावा देऊन गेले. एक चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळतं शुभमच्या माध्यमातून.
नवीन गोलंदाज मैदान बॉलिंग मार्क वरती नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच निलेश बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील. जास्त वेळ घेऊ नका. निलेश बॉलिंग मार्क वरती आलेत. ओव्हर दी विकेट समोर अविनाश असतील. तब्बल रिक्वायर रन रेट 31 धावांचा रिक्वायर रन रेट आहे. 31च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये एसपी जात आहे. चेंडूवरती या विकेट ड्रॉप होते. कॉल नव्हता आणि याच दरम्यान की काय एक धाव देखील त्या मोबदल्यामध्ये जोडली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेते. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त 13 धावा पाहायला मिळत आहेत. 105 धावांचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी चांगली झाली होती पहिल्या 2 चेंडून. त्यानंतर मात्र रोखून ठेवले या गोलंदाजांनी. की बॅटिंग लाईनअप जेवढा तगडा आहे तितकाच बॉलिंग लाईनअप देखील आपला स्ट्रॉंग पाहायला मिळतो जाना 11 जंगलवाडी संघाचा. आजच्या दिवसामध्ये गुरु पवार असेल त्याचं देखील एक अर्धशतक हुकलं गेलं. त्यानंतर शुभम असेल त्याचं देखील एक अर्धशतक हुकलं गेलं. कौ कॉर्नर रिझन या विवन बाउन्स सीमारेषे पार मिळत आहेत. 4 धावा अमोल चव्हाण यांच्या या वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्या देखील जात आहेत आणि संघाची धावसंख्या 4 ने 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 रन ऑन अ स्कोर बोर्ड. पुण्यात एक डीप मिड विकेट रिझन वरती खेळला जाणारा फटका याच्यावरती एक सिंगल रन येते आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या आता 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून एक सिंगल रन. सिंगलने मात्र धावफलकावरती मोठा फरक पडणार नाहीये. यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. भैरेवाडी टीम आणि झुंजार बोरगेवाडी टीम. चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला मात्र चटका देऊन चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी. या चेंडूवरती मिळतात पूर्णपणे 6 धावा. या 6 धावा धावफलकावरती टांगत असताना संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट झाले आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू पाहायला मिळालाय. याच्यावरती देखील एक रन पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती रोखलं देखील जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मधील ही ओव्हर देखील संपली जाते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर धावा 26 पाहायला मिळत आहेत. विकेट पाहायला गेले तर आतापर्यंत एक विकेट गमावले आणि एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस बनवल्या जातात. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती जयदीप येतोय. प्रदीप यांचे आपण पाहतोय छोटे बंधू अर्थातच जयदीप बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहायला मिळतात. ओव्हर दी विकेट आले. समोर मात्र अमोल चव्हाण असेल. नॉस्टा केला अविनाश पवार. तर मॅचला करूया सुरुवात. बॅटची कडा स्लिपवरती क्षेत्ररक्षक आहे. पोहोचत नाहीयेत परंतु चेंडू फील्ड केला आहे शरद यांच्या माध्यमातून. 1 रन येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 27 धावा पाहायला मिळत आहेत. नो बॉल. या चेंडूवरती आपणास धावा पाहायला मिळणार आहे. 6 अधिक 2 8 आणि 9 ची 1 अशा टोटल 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. गोलंदाज या स्पर्धेसाठी बॅन राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. टोटल 9 धावा धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या
36 वरती जाऊन पोहोचले. 36 रन ऑन स्कोर बोर्ड आणि येणारा चेंडू हा फ्री हिट्स असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत. फक्त एक चेंडू पूर्ण झालाय आणि या बदली गोलंदाज प्रथमेश येतोय. बाबू येतोय. अर्थातच गोलंदाज जयदीपच्या जागेवरती गोलंदाजी करण्यासाठी प्रथमेश बाबू तयार झालाय. हा बीमर चेंडू आहे. याच्यावरती धावा किती असणार आहेत? फ्री हिट कंटिन्यू जरूर असणार आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टोटल 3 धावा ह्या देखील धावफलकावरती आम्ही जोडणार आहोत आणि या 3 धावेने अगदी 4 धावा जोडणार आहोत. 4 धावा आम्ही जोडणार आहोत. 3 धावा धावून घेतलेल्या 9 ची एक टोटल 4 धावा जोडत असताना संघाची धावसंख्या आता 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फ्री हिट मात्र कंटिन्यू राहील. या ओव्हर मधील फक्त एक बॉल पूर्ण झाल्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. फ्री हिटचा बॉल डॉट येतोय. निर्धाव येतोय आणि हा चेंडू निर्धाव येत असताना संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहते 40 या आकड्यावरती. फटका खेळलाय. फटका फसलाय देखील. स्वतः गोलंदाज आहे. चेंडूवरती नजरा जमवतोय. कॅच कंप्लीट केली जाईल. अमोल चव्हाण यांचा मात्र खेळ या वेळेला समाप्त केला जातोय. लागतोय दुसरा झटका टीम अर्थात चॅलेंजर स्पोर्ट्स केवली या संघाला. तीन चेंडू पूर्ण झालेत. या ओव्हर मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आझाद गेलेत. बॅटचा अंदरुणी किनारा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ संपला जातोय. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 3 मधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आता फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यानंतर होणारी मॅच आहे भैरेवाडी झुंजार बोरगेवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आझाद याच्या बॅट मधून आलाय हा मॅक्सिमम फुल टॉस बॉल होता. त्याला मात्र डिपॉझिट केलं जात आहे 6 धाव्यांसाठी आणि या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या 46 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. इस मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घेऊन सामना चालू करायचा. एक शेवटचा बॉल असेल आणि संघाची धावसंख्या 46 आकड्यावरती जाऊन पोहोचले. या 4 धाबीनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 धावा या देखील पाहायला मिळतात. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 54 धाव्यांची गरज. माफी असावी 55 धाव्यांची गरज. चला मॅच सुरू करायची. जास्त वेळ घेऊ नका. लखनजी जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अविनाश पवार यांनी जर सलग 3 षटकार सलग 3 चौकार खेचले तर 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅच चालू करा. 6 मध्ये 55 हवेत. मॅच पूर्णपणे मुठीमध्ये पकडून ठेवले. जास्त वेळ नका घेऊ. जाणाय जंगलवाडी.
यावेळी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू अगदी टप्पा पडण्याचा सरळ भेदक मारा होतो शरीरावरती. पहिला बॉल डॉट 5 मध्ये 55. उलटा फटका याच्यावरती फक्त 1 रन मिळणार आहे. नॉस्टॅकनला फेकी तर केली जाते आणि एका धावेने धावफलकावरती फरक पडतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 51 धावा पाहायला मिळतात. 4 मध्ये हवेत 54. जास्त वेळ घेऊ नका. भैरेवाडी आणि झुंजार बोरगेवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. वाईट बॉल येतोय. अगदी वेग प्राप्तीसाठी मात्र हा चेंडू हाताळला होता आणि त्याच दरम्यान वाईट बॉल येताना देखील पाहायला मिळालाय. या वाईट निशी संघाची धावसंख्या आता 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 मध्ये हवेत 53 धावा. आजच्या बॅटमधून या वेळेला देखील पाहतोय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरतून 6 धावा देणारा हा उत्तुंग षटकार. या 6 धावा संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. आता समीकरण बदलली जातील. आता पूर्णपणे मॅचच्या मुठीमध्ये पकडून ठेवली जाते. जाना 11 जंगलवाडी संघाच्या माध्यमातून. बैरेवाडी संघ लगेचच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहोत आणि आपले बॅटर देखील झुंजार बोरगेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. याची देखील नोंद घ्यायची आहे. क्रॉस बॅटेड यावेळी देखील उत्तुंग येतोय. खूप लांब वरचा येतोय. शरद यांच्यावरती अजून एक हल्ला चढवणारा हा फटका 6 धाव्यांसाठी येतोय दमदार षटकार. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. अजून एक येतोय. अजून एक येतोय. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या 70 वरती जाऊन पोहोचले आणि तब्बल पाहायला गेलं तर 34 धावांनी मात्र सामना गमावला जातोय. टीम चॅलेंजर स्पोर्ट्स केवली संघाच्या माध्यमातून. वेल प्लेड बोथ टीम्स दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार राहिलाय आणि एक दर्जेदार आठवणी देखील तुमच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत. आणि तसंच पाहायला गेलं तर चॅलेंजर स्पोर्ट्स केवली संघ तुम्ही देखील यायचं. तुमचा देखील आम्ही इथे महत्त्व